सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आज मी एक विभागाच्या संदर्भात काय बोलणार, प्रत्येक विभागाकडून आपल्याला म्हणजे एकदम फनी आन्सर मिळतो। मला असं वाटतं आम्ही नवीन आहे, आम्ही काहीतरी आमचा चुकीचा प्रश्न विचारू, मग काहीतरी आमचा हसून पण हे स्वतःचा हसू करून घेताय। एक तर यांनी 4 वर्षात काय कामं केली आहे ह्याचं यांच्याकडे कसलाही उत्तर नाहीये। नाशिक रोड प्रभाग क्रमांक 17 मध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे। या प्रश्नावरून आज झालेल्या नाशिक रोड प्रभाग समिती बैठकीत नगरसेविका प्रमिला मैंद यांनी मनपा अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। फोन केला की फनी उत्तर मिळतात असा आरोप त्यांनी सभापती रमेश धोंगडे यांच्याकडे केलाय। प्रभाग क्रमांक 17 मधील अनेक भागांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याची मोठी टंचाई आहे। नागरिकांच्या तक्रारी वाढत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नाहीये। बैठकीत बोलताना नगरसेविका प्रमिला मैंद म्हणाल्या, गेल्या कित्येक वर्षांपासून मी स्वतःच्या खर्चाने टँकर पुरवते, पण पाणी देणं ही मनपा प्रशासनाची जबाबदारी नाही का? अधिकाऱ्यांना फोन केला की ते वेगवेगळी कारणं सांगतात आणि नगरसेवकांनाच फनी उत्तरं देतात। अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नागरिक तहानेने व्याकुळ आहेत आणि आम्हाला टोलवाटोलवीची उत्तरं दिली जातात, हे चालणार नाही असं त्या म्हणाल्या। नगरसेवकांच्या तक्रारीनंतर सभापती रमेश धोंगडे यांनी या प्रश्नाची दखल घेत तातडीने पाणी टँकरची व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले, अन्यथा कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। माझ्या प्रभागाचं आणि मला अपेक्षा आहे सर का की नागरिक आहे ना सर त्रस्त आहे, ते वारंवार आम्हाला बोलवतात। एक तर पाणी येत नाही तर त्यांना पाणीपट्टी भरायची आणि आज आपण अधिकारी तुमचा पगार होतोय विसरता कामा नये। ज्या खुर्चीवर तुम्ही बसलाय तुम्हाला पगार होतोय हे केवळ नागरिकांच्या सर त्यांना एवढे त्यांच्याकडे एक्सक्यूज असतात जेव्हा टँकर मागितलं नागरिकांच्या खूप फोनवर ते तर जातच नाही सर। पण आम्ही नगरसेवक वैयक्तिक फोन केल्यावर तिथपर्यंत पाईप नाही जात, फोन नॉटरीची वेळ असणार आहे। आज काय तर तो बाहेर गेलेला आहे सर, खूप यांच्याकडे खूप उत्तर असतात सर देण्यासाठी। पण मी आज सर्वांना सर मी पर्सनली रिक्वेस्ट करते, जो तुमचा पगार होतो सर आपण बांधिले त्यांच्या समस्या आपण सोडवणं। मी तर आज अशी अवस्था झाली सर, रस्त्यांवरती खड्डे आणि त्या खड्ड्यात पाणी आहे सर, त्याच्यात नागरिकांचे ऍक्सिडेंट होत आहे, मृत्युमुखी पडतायत, पण घरामध्ये नळाला पाणी आलं पाहिजे ते नळाला पाणी येत नाही सर, हे खूप मोठं दुर्दैव आहे। आणि नागरिकांच्या प्रश्नाचं उत्तर सर आपण सभा होतो इथे सभा, नाशिक रोड सभा होती, महासभा होती सर, एक दिवस असा येईल की जनसभा आपल्या महापालिकेच्या इथे भरेल। म्हणजे मला असं वाटतं रबर कितपर्यंत ताणलं पाहिजे की ते सोडल्यानंतर आपल्याला लागलं नाही पाहिजे सर। आपण पिण्याच्या पाण्याचा विषय गांभीर्याने घेतलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी स्पेशल बैठक की पाण्याच्या बाबतीतच या अधिकारी वर्ग संपूर्ण त्यांना या ठिकाणी बोलून आपण ते निर्णय लागल्याशिवाय सभागृहात उठायचं नाही। आपण जोपर्यंत